कशी आहेस तू? मस्त आहे. हे नवीन सुरू केलंय पॉपकॉर्न पे चर्चा. मी बघते. अरे काय काय चाललंय काय? पॉपकॉर्न. गप्पा म्हणजे नॉर्मल गप्पा. पॉपकॉर्न पे चर्चा. ओके करूया सुरू. हो हो. ऍक्शन. तर मला वीणा तुला असं विचारायचं होतं की तू या मुंबई शहरामध्ये हरवलीस लालबागची राणीमध्ये. आयुष्यात कधी हरवलीस? आत्ताही हरवली ती. कायम लॉस्ट असते मी. लक्ष्मण तू कधी हरवलायस आयुष्यात? जेव्हा मी ॲज अ कॅमेरामन म्हणून काम करतो आणि जेव्हा माझ्या विफाइंडरमध्ये बघतो तेव्हा मी हरवतो. तुम्ही एक थीम सॉन्ग म्हणजे अँथम या सिनेमात आहे मुंबईचं, म्हणजे खूप छान झालंय ते. तसं जर आपण विचार केला की आपल्या लाईफचं एक अँथम करायचं झालं, आपल्या लाईफचं एक थीम सॉन्ग करायचं झालं, तर ते हिंदी किंवा मराठी सिनेमातलं कुठलं गाणं तुमच्या आयुष्याशी जवळ आहे? मला वाटतं माझ्या आयुष्यावर तेरा ही जलवा. वेडा झालाय हा. तुझ्या लाईफचं सॉन्ग कुठलं? हो मस्त मस्त गाणी आहेत. एक छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. क्या बात है. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. नंतर मला दे हा परत, कारण मला पुढच्या इंटरव्ह्यू साठी लागतील. हे खरे आहेत ना? हे खरे आहेत ना? खरेत हेच वापरतो सगळीकडे. हेच वापरतो सगळीकडे. थर्माकोलचे आहेत? नाही खाऊ शकतो तुम्ही. थर्माकोलचे आहेत भाऊ हे. नाही आम्ही मीठ लावलं थर्माकोलला पण. ती संध्या हरवते मुंबईमध्ये, तसं तुला कुठल्या शहरात हरवायला आवडेल? न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये. वा, न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश शूट केला मला होता. सापडू नको तिथे. लक्ष्मण तुला कुठे हरवायला आवडेल? पॅरिस. पॅरिसमध्ये. आणि तुला कुठे हरवायचंय? बँकॉक. त्याला मीठ लावलेस ना तू? हो. लक्ष्मण लालबागची राणीमध्ये ट्रेलरमध्ये शेवटी असं दाखवलंय की संध्या चुकून कामाठीपुऱ्यात पोचते. नंतर काय होतं माहित नाही आम्हाला, ती सिनेमात दिसेल. पण तू कधी गेलायस म्हणजे कामाठीपुऱ्यामध्ये? फालतू शो आहे रे तुझा. नाही, गंमत तुमची गंमत आहे ती मला माहिती आहे. पण लक्ष्मण ह्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीने प्रेझेंट केलंय ॲज अ ह्युमन बिंग, त्यांचा तो जॉब आहे एवढंच दिसतं सिनेमामध्ये. पण अदरवाईज द रिस्पेक्ट वॉट ही हॅज पेड इज अ जेंटलमॅन. कुठल्या हिरोईनने तुला विचारलंय की माझ्याबरोबर डेटवर येणार का? नाही. हिरोईन खूप जणी विचारत असतील नाही. त्याला. नाही काय त्याच्याकडे बघून वाटतं का तुला? एखादी हिरोईनची मैत्रीण वगैरे ती पण नाही. बरं, तुला तुझ्या एखाद्या फॅनने विचारलंय का की माझ्याबरोबर डेटवर येशील का? विचारलं? विचारतात. कॉफी पिणार का? कॉफी पिणार का? नंतर आम्ही तुमच्याबरोबर पिक्चर बघायला येतो तुमचा. हॅपी बर्थडे संध्या. आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर झुकत नाही. थँक्यू, तुम्ही आमच्याशी बोललात. पण तुमचा सिनेमा येणारच आहे आता, चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा त्याच्यासाठी. पण आमची एक रिक्वेस्ट होती. आमचा पॉपकॉर्न पे चर्चा शो आहे ना, कॅमेरामन आम्हाला नेहमी हायर करायला लागतात आणि चांगले कॅमेरामन नसतात. आणि आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही काम नाही ना. यू वॉन्ट हिम टू शूट फॉर यू. हां मी शूट करणार हा शो. फालतूगिरी आहे तुमच्या लोकांची. असं काय? वॉकआउट तो कोण आहे? अमोल. आता काम नाही ना, पण काही नंतर लालबागची राणी नंतर काम काय? तो दिवसा रीडिंग करत बसेल पुढच्या सिनेमाचं. स्पेशल चाइल्ड बद्दलचा हा सिनेमा आहे, तर तुम्ही तो नक्की बघा. आणि हे मला खूप आवडलं की त्यांनी स्पेशल चाइल्ड असं म्हटलं, त्यांनी मेंटली रिटार्डेड मंदबुद्धी असं म्हटलेलं नाही आहे. ते जरी उठून निघून गेले असले तरी मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलतो. काय पण तो आला असं बरं असं लक्ष्मण उद्योजक, या लोकांना कदर नाही, कळत नाही हा शो किती महत्त्वाचा आहे. असं वाटतं 4 मिनिटाचा शो आहे का काय, याला काय. अरे अरे गर्दीने नटलेल्या रस्त्यांची मुंबई, रोको ना राड्या.